अजब रमा राघवची जोडी। यार ही कॅब बुकच नाही होत यार। होईल होईल, ट्राय करत राहा। अरे निघा, एकदा सांगितलेलं कळत नाही। काही मिळणार नाही कोणाला, काही मिळणार नाही। थांबा एक मिनिट, काय चाललंय तुमचं? लहान मुलांवर हात उचलायला लाज नाही वाटत तुला? ताई, ही भिकाऱ्यांची पोरं ना ऐकत नाही जरा पण। टाइमपास म्हणून भीक मागतायत का ते? त्यांच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून भीक मागतात ना? लहान मुलांवर ओरडायचं नाही आणि हात तर अजिबात नाही उचलायचा, कळलं? माफ करा ताई, नाही मारणार। एक एक फुगा या सगळ्यांनाच दे। हो ताई। वेट अ मिनिट, एक एक नाही, तुझ्याकडचे सगळेच फुगे या सगळ्यांना दे। सगळे? पण ताई, अरे पैसे देणार आहे मी तुला त्याचे, डोंट वरी। किती झाले? 200 रुपये ताई। व्हॉट? नेहा, फुगे इतके एक्सपेन्सिव्ह असतात का? ऑफकोर्स। हे घ्या। मिळालेत फुगे? हॅपी? जा आता जाऊन खेळा, एन्जॉय। थँक्यू ताई। ताई तू खूप चांगली आहेस। बाय। नेहा यार, साधे फुगे सुद्धा इतके महाग असतात हे माहित नव्हतं ग मला। लहानपणी मला काही पाहिजे असलं ना तर मी बाबाला ऑर्डर करायचं, तू सगळं काय घेऊन यायचं ग? लहानपणाचं काय, आता सुद्धा मला काही पाहिजे असेल ना तर मी त्यालाच सांगते, तोच सगळं माझ्यासाठी घेऊन येतो। आता तुला खरं रिअल वर्ल्ड फेस करायला लागतंय, पण इथे सगळं असंच असतं ग। कॅन यू इमॅजिन, ज्यांच्याकडे पैसे नसतात, जॉब नसतो, त्यांची काय हालत होत असेल? त्यांना सुद्धा अशीच भीक मागावी लागत असेल ना, ह्या लहान मुलांसारखी बिचारे। कुठे गेला असेल राघव? आता एवढ्या मोठ्या शहरात त्याला कुठे शोधायचं? की तो ऑफिसला गेला असेल? मला असं वाटतं आपण तिकडे जाऊन बघायचं का? अगं ऑफिसला गेला असता तर वस्त्र कशाला मागितली असते त्याने? हां ते पण आहे। मला काय वाटतं आपण मंदिराच्या दिशेने त्याला शोधूया। चल चल। ए बंडी, इकडे एक मिनिट। वहिनी, तू राघवला बघितलंस का कुठे? हो, काल तो दिसला होता ऑफिस मधून घरी जाताना, खूप खुश होता तो। अरे काल नाही रे, आज दिसला का? आज नाही बघितलं का? काही झालंय का? नाही, काही झालं काही नाहीये। तो सकाळी बाहेर गेला तेव्हापासून त्याचा फोनच लागत नाहीये म्हणून विचार। फक्त दिसला तर कळवशील आम्हाला। चालेल, चल चल। नारायण, वहिनी, राघू बद्दल काही समजलं का? अरे नाही, आम्ही त्याला शोधतोय। आम्ही आता मंदिरात चाललो त्याला शोधायला। मी मंदिरात बघून आलो, राघव नाही आहे तिकडे। मी घाटाजवळ, कुंडाजवळ सगळीकडे बघितलं, वेधशाळेतही बघितलं, राघव कुठेच नाहीये। पार टेकडीकडच्या मंदिरात जाऊन आलो। रमेश्वरा, कुठे गेला असेल राघव? त्याला काही झालं नसेल ना? बहिणी प्लीज, हा असला काहीतरी विचार सुद्धा मनात आणू नकोस। सापडेल तो, इकडेच कुठेतरी असेल। ओम भवती भिक्षां देहि। हे काय राघव दादा? वहिनी, तो बघ दादा। तुम्ही भीक का मागताय? माधुकरी मागतोय काका, त्या बदल्यात काही काम असेल तर करीन मी। अहो, गजानन गुरुजींच्या मुलाला मी काय पुड्या बांधायला लावू माझ्या दुकानात? मला पाप लागेल। काही धान्य असेल तर ते देऊ करा, जे मिळेल ते स्वीकारीन मी। तांदूळ देतो, थांबा। गजानन गुरुजी खरंच भाग्याचे आहेत, नाहीतर अशी पुण्यवान मुलं असतात कुठे आजकाल? नक्की काय चाललंय त्याच्या मनात? साऊ द्या ना वहिनी, राघव सापडला, देवच पावला। दादा थांब।
राघव ओम भवती भिक्षां देही. काय पाहिजे? भिक्षा. अरे चांगल्या खात्या पित्या घरात दिसतोय, मी कशाला मागतोय रे? भिक्षा नाही दादा, माधुकरीची गरज आहे. तुमच्याकडे काही अन्न, काही शिळं पाकं असेल तर ते द्या. अरे दोन हातपाय दिलेत ना, मग काम कर जा. ही साधी गाडी धुतलीस ना तरी 10 रुपये मिळतील तुला, पोटभर अन्न मिळेल. याशी भीक मागावी लागणार नाही. हरकत नाही दादा, तुम्ही असाल इथे तर मी पटकन पाणी आणि फडकं घेऊन येतो. मी धुवून देतो तुम्हाला गाडी. सोड रे, आता लाचार लोकांना बोलून काहीच फायदा नाही, यांची हीच लायकी आहे. हे भिकारड्या, अजून किती बोलायचं रे तुला? शरम वाटत नाही का तुला? चल निघ निघ, नाही तर कमरेत लात घालेन, हातपाय तोडून टाकेन. ए निघ म्हटलं ना तुला. लोक दादाला इतकं वाईट साईड बोलतायत, तरी दादा का ऐकून घेतोय यांचं? माझ्या राघवाचा एवढा अपमान, त्याने असं भिक्षा मागून स्वतःच्या अंगावर उडवून घेतलंय सगळं. पण तू हे सगळं का करतोय? तुम्ही दोघांनी आधी डोळे पुसा बरं. राघवची अवस्था आधीच खूप वाईट आहे, त्यात तुम्हाला असं रडताना बघितलं तर त्याला खूप वाईट वाटेल. पण दादा हे सगळं चला आधी त्याच्याशी बोलूया, नाहीतर तू परत गायब होईल. चला. राघव राघव, दादा थांब. राघव थांब. तू काय करतोयस? तू भिक्षा का मागतोयस अशी? मी फक्त आबांनी जे सांगितलं त्याचं पालन करतोय वहिनी. काय आबांनी तुला भीक मागायला सांगितली? अजिबात नाही, ते असं काहीही म्हणालेले नाहीये. आबा म्हणाले माझ्यात अहंकार आलाय, त्यामुळे मला त्या अहंकाराचा नायनाट करायलाच हवा. म्हणून भीक मागायची? अरे लोक तुला वाटेल तसं बोलतायत, अपमान करतात तुझा. का ऐकून घेतोयस तू सगळं? ते मला घालून पाडून बोलतायत, त्यामुळे माझी शुद्धी होती. ते मला घालून पाडून बोललेच नाहीत तर माझ्यातला अहंकार जाणार कसा? आबा म्हणाले की मी स्वतःला खूप श्रेष्ठ समजायला लागलो, त्यामुळे ह्या लोकांनी मला माझी पायरी दाखवून दिली तरच माझ्यातली श्रेष्ठत्वाची भावना संपून जाईल. आबांचं बोलणं मनाला लावून घेशील हे मला माहिती होतं, पण इतकं राघवरे किती हाल करून घेणारच तू स्वतःचे? दुसरा काही इलाज नाहीये वहिनी. राघवा, अरे तुला कसलाही अहंकार आलेला नाहीये रे. नारायण, अरे असं तुला वाटतंय, मलाही असंच वाटत होतं. पण आबांना जर माझ्यात अहंकार दिसत असेल तर तो नक्कीच आला असणार. बास झालं दादा, मला ह्याच्यापुढे तुझं काही ऐकायचं नाही. मला नाही बघवत तुझी ही अवस्था. तू चल बरं घरी आधी. नाही श्रुती, माझ्यातल्या अहंकाराचा एक अंश सुद्धा मी माझ्यात राहू देणार नाही. आणि जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. पण त्यासाठी तुला अशी भिक्षा मागायला हवी आहे का? आपण जेव्हा एखाद्या पुढे हात पसरतो तेव्हा आपण त्या व्यक्तीपेक्षा लहान होतो. देणाऱ्या माणसातल्या देवाचं दर्शन घडलं पाहिजे, आणि जर आपण त्या देवाला ओळखू शकलो तरच आपल्यातला अहंकार संपू शकेल. म्हणजे जोपर्यंत तुझं समाधान होत नाही तोपर्यंत तू लोकांची बोलणी ऐकत राहणार. रे राघवा, तू इतका हुशार शिकलेला माणूस आहे, असं दारोदारी भटकताना आम्ही कसं बघायचं रे? राघव, अरे आमच्यासाठी नाही पण आई आणि आजींसाठी तरी घरी चल. त्या ना डोळ्यात प्राण ओतून तुझी वाट बघतायत. चल ना घरी राघव. हे बघा, मी तुमच्या पुढे हात जोडतो, पण तुम्ही मला असं दुबळं बनवू नका. नाही, मला तुमची काळजी कळतीये. तुम्हाला जर मी घरी यायला हवा असेल तर आत्ता मला भिक्षा मागू द्या, शुद्ध होऊ द्या. तुम्ही कायमच माझी साथ दिली, मग आता अशा परीक्षेच्या वेळी माझी साथ सोडू नका. तुम्ही आता घरी जा आणि आई आणि आजीला सांगा राघवची चिंता करू नका म्हणून. ज्या क्षणी राघवच्या अहंकाराला तिलांजली मिळेल त्या क्षणी राघव घरी येईल. येतो मी. ओम भवती भिक्षां देही. ए मोना, हाय, तुम्ही दोघी किती दिवसांनी माझ्या घरी आलात, आणि ते सुद्धा ऑफिसला जाता जाता.
वेट वेट, मी अजून रेडी नाही झालेले. रॅम्स, चिडू नकोसा प्लीज. मी पटकन रेडी होऊन येते. वेट एक मिनिट. ऍब्सोल्युटली नॉट. मी का चिडेन तुझ्यावर? हॅलो, काय काय चाललंय? अगं मी मोनाला तेच म्हणत होते की रमाचा मूड सकाळपासून खूप मस्त आहे. सकाळपासून एकदाही चिडली नाहीये. गॉड नोज हाऊ. मला माहितीये का ते का. अगं असं काय करतेस नेहा? काल राघवचा माज उतरला ना. बिचारा राघव थंडीत किती कुडकुडत उभा होता बाहेर. म्हणजे त्याला ताप आला असेल का? त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर? ए नेहा, शट अप यार. असं काही नसेल झालं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा तो आज ऑफिसला येईल असं खरंच वाटतं तुला? चान्सच नाहीये. अगं काल त्याची आपण किती वाट लावली पाहिलेस ना तू. घरी बसला असेल रडत. आय थिंक रमाने राघवचं लाईफच बर्बाद करून टाकलं. हे मोना, अगं चल ना, आपल्याला उशीर होता ना ऑफिसला पोहोचायला. चल पटकन आवर, जा तू जा पटकन. ओम भवती भिक्षां देहि. कोणी भिकारी आलाय वाटतं. अरे यार, मी तिथे सकाळपासून काही खाल्लं नाही. ह्याला कुठून मी काय देऊ? ओम भवती भिक्षां देहि. मोना ऐक ना, मला वाटत नाही तो असं जाईल. तू त्याच्यासाठी काहीतरी अरेंज कर ना. दे ना त्याला काहीतरी खायला. अगं आता मी रेडी होऊ की मी याला खायला देत बसू? ओम भवती भिक्षां देहि. ओके ओके गाईज, मी बाहेर जाऊन बघते. तोपर्यंत तुम्ही दोघी बघा ना काही अरेंज होतंय का खायला. हा ओके वेट. राघव, तू, मला वाटलं कुठला तरी भिकारी आलाय. नाही, माधुकरी मागतोय मी. तुमच्या घरात काही अन्नधान्य, काही शिळपाक असेल तर द्या. मोना, रमा, अगं काय आहे? सांग ना त्याला. नाही आपल्या घरात. घेऊन येते. हे बघ आणलं. राघव, ओम भवती भिक्षां देहि. राघव, तू पार्ट टाइम जॉब करतोस का? मोना, शट अप. तुमच्यामुळेच मिळालं हे काम मला. माझ्यामुळे? तुमच्या मैत्रिणीमुळे. मी काय केलं? काल तुम्ही ऑफिसमध्ये माझं अभिनंदन करायला माझ्या जवळ आलात आणि मला मिठी मारून आनंद साजरा केला. अरे पण मी तुला बोलले ना, ते एकदम नॉर्मल कॅज्युअल हग होता. पण त्या क्षणी आपला कोणीतरी फोटो काढला आणि तो फोटो माझ्या घरी पाठवला. तो फोटो बघून माझ्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप झाला. पण त्यांना सांगायचं ना, हा अगदी सिंपल फोटो आहे. हो, आमच्या घरचे त्याहूनही सिंपल आहे. हे असं मिठी मारणं हे तुमच्यासाठी अगदी साधं आणि सोपं आहे. ह्या सगळ्या नव्या काळातल्या गोष्टी, त्याची सवय नाहीये माझ्या घरच्यांना. तो फोटो बघून माझ्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप झाला आणि गैरसमज करून घेतला त्यांनी. कसला गैरसमज? माझ्या घरच्यांना असं वाटलं की मी ऑफिसला जाऊन चुका करायला लागलोय. असं ते माझ्या कामाचा आदर कायमच करतात. कारण मी जेव्हा प्रोजेक्ट कंप्लीट केलं, ते रात्रभर माझ्या घरच्यांनी मला मदत केली म्हणून मी करू शकलो. आणि ते प्रेझेंटेशन सक्सेसफुल झालं, त्याच्या आनंदातच मी घरी गेलो होतो. पण काय? पण त्या आधीच माझ्या आनंदावर कोणीतरी विरजण घातलं होतं.
फोटो माझ्या आधीच घरी पोहोचला होता. आणि आमच्या आबांना खूप खूप त्रास झाला तो फोटो बघून. खूप दुखावले गेले. पण मला एक समजत नाहीये की ह्या सगळ्याचा आणि तू आता जे करतोयस त्याचं काय कनेक्शन आहे? नकळत का होईना पण माझ्यामुळेच माझ्या घरच्यांना त्रास झाला. त्यांना असं वाटायला लागलं की माझ्यामध्ये आता गर्व आलाय म्हणून मी स्वैर वागायला लागलो. आणि माझ्यातला तो अहंकार दूर करण्यासाठीच मी दारोदारी भिक्षा मागतो. पण म्हणजे तुझी काहीच मिस्टेक नाहीये तरी सुद्धा तू स्वतःला पनिशमेंट का करून घेतोयस? अगदी बरोबर. किंवा आपण असं म्हणूयात ना की माझ्या विरोधात एक डाव रचला गेला आणि मी त्याचीच शिक्षा भोगतो. हरकत नाही. माझ्या जर नशिबात हेच लिहिलं असेल तर मला ते स्वीकारायला हवं. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कुठल्या? माझ्या घरी तो फोटो मुद्दाम कोणी पाठवला असेल? मी रात्रभर घराबाहेर उभा होतो आणि मी सारखा एकाच गोष्टीचा विचार करत होतो की ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली असेल. मग माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जर मला मिठी मारलीच नसती तर असं काही घडलंच नसतं. मोनाताई, आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो. आतापर्यंत आपल्या ऑफिसमध्ये अनेक दुःखाचे आणि आनंदाचेही प्रसंग येऊन गेले. पण याआधी कधीच तुम्हाला मला मिठी माराविषयी वाटली नाही किंवा तसं करताना मी तुम्हाला कधी बघितलंही नाही. मग कालच तुम्हाला मला येऊन मिठी माराविषयी का वाटली? खरं सांगा. मुद्दाम केलं ना? आधी मला येऊन मिठी मारायची आणि मग माझा फोटो काढून माझ्या घरी पाठवायचा हे सगळं आधीच ठरलं होतं ना? का केलं तुम्ही असं मला कळेल. आजपर्यंत कधीही मी तुम्हाला कुठलाही त्रास दिला नाही किंवा तुमच्या घरच्यांना काही बोललो नाही. तरीही तुमचा जर माझ्यावरती राग होता तर तो तुम्ही माझ्याकडे व्यक्त करायचा होता. माझ्या घरच्यांना का त्याचा दोष? कृपा करा माझ्यावर आणि मला सांगा तुमच्या ह्या अशा वागण्यामागचं कारण. हरकत नाही. तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर ती तुमची मर्जी आहे. पण माझ्याकडून तुम्हाला जर का काही त्रास झाला असेल तर माफी मागतो मी त्यासाठी. नाही राघव, माफी वगैरे खरंच काही मागू नकोस आहे. तुला वाटते तसं खरंच मी काही नाही केलं रे. पण कोणीतरी नक्कीच केलं आणि त्या व्यक्तीला माझं फक्त इतकंच सांगणं आहे की मित्र-मैत्रिणींची चेष्टा करणं ठीक आहे पण ते करत असताना सभ्यपणाची रेषा ओलांडू नये. चारित्र्याला डाग लावणं खूप सोपं असतं पण ते चारित्र्य घडवणं खूप कठीण असतं. जमलं तर स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आणता येतील याचा विचार करा. म्हणजे पुन्हा कोणाच्याही कुटुंबाच्या भावनांशी तुम्ही खेळणार नाही. ऑफिसमध्ये याआधीही मला खूप त्रास देण्यात आला आणि तो मी निमूटपणे सहन केला कारण तो फक्त माझ्यापर्यंत मर्यादित होता. पण तुम्ही ह्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. सॉरी राघव, आम्हाला खरंच तुला त्रास द्यायचा नव्हता आणि तुझ्या घरच्यांना तर अजिबात नाही. ट्रस्ट मी राघव, मी काहीच नाही केलेलं. तुझी अवस्था फक्त त्या फोटोमुळे झाली आहे. आय एम सो सॉरी. तुम्हाला तुमच्या वागण्याचा खरंच पश्चाताप होत असेल तर मला भिक्षा द्या.
तर बाकी काही नको. खरंच परत एकदा सॉरी राघव. तुम्ही खूप हुशार आहात बोला मॅडम, पण तुमची बुद्धी ही गोष्टी घडवण्यासाठी वापरा, बिघडवण्यासाठी नाही. नाश करणं ही विकृती आहे, पण आनंद निर्माण करणं ही संस्कृती आपली, ती जपा. आपण स्वतःमधला राक्षस दूर करू शकलो तर आपल्याला इतरांमधला देव दिसू शकतो. तो देव तुम्हालाही दिसू द्या. ओम भवती भिक्षां देहि. आपण स्वतःमधला राक्षस दूर करू शकलो तर आपल्याला इतरांमधला देव दिसू शकतो. तो देव तुम्हालाही दिसू दे.